नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण 100 वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत. हे सर्व प्रश्न TCS ने परीक्षेला विचारलेले आहे. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. तर बघा, पहिला प्रश्न आहे कन्सोनन्स ऑफ साऊंड म्हणजे काय असते? सिम्फोनी. कन्सोनन्स ऑफ साऊंड म्हणजे काय असते? सिम्फोनी. मधुर आवाजांच्या समूहाला सिम्फोनी म्हणतात. ऑर्केस्ट्रेशन म्हणजे काय असते? ऑर्केस्ट्राशी रिलेटेड आहे. वुडवाइन्स म्हणजे काय असते? असे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे फक्त फुंकेद्वारे म्हणजे फुंकेने वाजवले जातात, जसे की बासुरी असते, शहनाई असते, असे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्यांना वुडवाइन्स म्हणतात. ट्रोप म्हणजे काय असते? अ ग्रुप ऑफ आर्टिस्ट. आर्टिस्टच्या समूहाला ट्रोप म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ ह्यूज फायर फॉर सेलिब्रेशन. सेलिब्रेशन साठी जो ह्यूज फायर केला जातो दिवाळीच्या ओकेशनला, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात बॉन फायर. काय म्हणतात त्याला? बॉन फायर. फ्लॅश म्हणजे काय असते? लाईटचा फ्लॅश असते. फायर क्रॅकर, फायरवर्क्स म्हणजे काय असतात? फटाके. नेक्स्ट क्वेश्चन आहे द पिरियड ऑफ टाइम इन ए पर्सन लाईफ व्हेन दे आर डेव्हलपिंग इनटू एन अडल्ट. बघा, पर्सनच्या लाईफ मध्ये जो टाइम पिरियड असतो ज्यामध्ये तो डेव्हलप होत असतो ऍडल्ट कडे, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ऍडोलसन्स. टीनेज नाही म्हणत. टीनेज म्हणजे काय असते? किशोरावयीन अवस्था. पण मनुष्याच्या लाईफ मधली जी अवस्था असते जिथे तो ऍडल्ट कडे डेव्हलप होत असतो त्याला म्हणतात ऍडोलसन्स. चाइल्डहुड म्हणजे बालपण. ऍडल्टरी म्हणजे काय असते? आपल्या पार्टनरची विश्वासघात करणे, आपल्या पार्टनर बरोबर डिसलॉयल्टी, त्याला म्हणतात ऍडल्टरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ लिस्ट ऑफ बुक्स. बघा, बुकची लिस्ट असते लायब्ररीमध्ये त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात कॅटलॉग. त्याला काय म्हणतात? कॅटलॉग. बिब्लिओग्राफी. बिब्लिओग्राफी येणार का? नाही. भले बिब्ली म्हणजे काय असते? बुक. एक असते बिब्लिओफाईल म्हणजे बुक लवर, म्हणून बिब्लिओग्राफी नाही येणार याचा आन्सर. याचा आन्सर येणार कॅटलॉग. लेक्सिकॉन काय असते? लेक्सिकॉन असते डिक्शनरी. मॅनस्क्रिप्ट काय असते? हस्तलिखित. मॅनस्क्रिप्ट काय असते? हस्तलिखित, हाताद्वारे लिहिलेले, त्याला म्हणतात मॅनस्क्रिप्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे टीन इज इझी टू शेप इन एनी डिझायर्ड फॉर्म. ज्याला कुठल्या पण फॉर्म मध्ये आपण डिझायर करू शकतो, कुठला पण शेप देऊ शकतो, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात मॅलिएबल किंवा डक्टाईल. ज्याला आपण कसाही शेप देऊ शकतो, हे करू शकतो, त्याला म्हणतात मॅलिएबल, डक्टाईल. रिजिड म्हणजे काय असते? कठोर. कठोर. इम्युटेबल म्हणजे ज्याला आपण शेप देऊ नाही शकत त्याला इम्युटेबल म्हणतात. आणि गलिबल म्हणजे काय असते? साधा भोळा व्यक्ती, ज्याला कोणी पण चीट करू शकतात. क्रिडुलस. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ फिल्म शोन ड्युरिंग द डे एस्पेशली इन द आफ्टरनून. बघा, थिएटर मध्ये दुपारच्या टायमाला जो मूवीचा शो दाखवला जातो त्याला म्हणतात मॅटिनी शो. काय म्हणतात त्याला? मॅटिनी शो. थिएटर, ड्रामॅटिक, सिनेमा हे सर्व तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्टडी ऑफ मॅन. मानव जातीच्या अभ्यासाला काय म्हणतात? मॅन साठी काय येते? अँथ्रो. आणि लॉजी म्हणजे अभ्यास. मनुष्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? द स्टडी ऑफ मॅनला काय म्हणतात? अँथ्रोपोलॉजी. बायोग्राफी काय असते? आत्मचरित्र. जर दुसरा कोणी लिहित असेल, एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र दुसरा लिहित असेल तर त्याला बायोग्राफी म्हणतात. आणि तोच व्यक्ती लिहित असेल तर त्याला काय म्हणतात? ऑटोबायोग्राफी. जो व्यक्ती स्वतःचा आत्मचरित्र लिहितो त्याला ऑटोबायोग्राफी म्हणतात. बायोलॉजी म्हणजे काय असते? जीवविज्ञान, ज्याच्यामध्ये ॲनिमल आणि प्लांट्स या दोघांची स्टडी केल्या जाते, त्याला बायोलॉजी म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ लाईव्हली, चेअरफुल, आउटगोईंग पर्सन. असा व्यक्ती जो खूप लाईव्हली आहे, चेअरफुल आहे, काइंड आहे, त्याला म्हणतात एक्स्ट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय असते? बोलणारा. तोच व्यक्ती लाईव्हली राहील, चेअरफुल राहील, सोशिएबल राहील,
इंट्रोवर्ट काय असते, कमी बोलणारा. सोशिएबल जास्त बोलणारा, इंट्रोवर्ट कमी बोलणारा. आणि ॲम्बिवर्ट काय असतो, या दोघांच्या मधात. ना तो जास्त बोलत, नाही तो कमी सुद्धा बोलत, तो मधात असतो, ॲम्बिवर्ट म्हणतात. ऑरेटर म्हणजे काय असते, वक्ता, भाषण देणारा वक्ता, ऑरेटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही वॉज प्रमोटेड टू ए हायर पोझिशन इन द फर्स्ट इयर ड्यू टू हिज केअरफुल नेचर अँड हार्डवर्किंग एफर्ट. बघा, याचा आपल्याला वन वर्ड सांगायचा आहे, केअरफुल नेचर आणि हार्डवर्किंग एफर्ट. अशा व्यक्तीला काय म्हणतात, त्याला म्हणतात डिलिजन्स. त्याला काय म्हणतात, डिलिजन्स. हार्डवर्किंग एफर्ट आणि केअरफुल नेचर असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, डिलिजन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एन एरिया प्लेस इन विच डेड बॉडीज आर बरीड. जिथे डेड बॉडीज बरीड केल्या जाते म्हणजे दफनवल्या जाते जमिनीमध्ये, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सिमेट्री, कब्रस्तान. त्याला काय म्हणतात, सिमेट्री, कब्रस्तान. आणि मॅन्शन म्हणजे काय असते, महल किंवा बंगलो. बंगलो, महल, त्याला म्हणतात मॅन्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वीक अँड कॉवर्डली. कॉवर्डली म्हणजे काय असते, डरपोक, भेकाड. डरपोक किंवा भेकाड, त्यालाच काय म्हणतात, टिमिड. टिमिड म्हणजे सुद्धा काय असते, डरपोक आणि भेकाड. पण इथे काय म्हटलंय, वीक. वीक म्हणजे काय असते, कमजोर. जो व्यक्ती कमजोर पण असतो आणि भेकाड पण असतो त्याला काय म्हणतात, पुसिलॅनिमस. त्याला काय म्हणतात, पुसिलॅनिमस म्हणजे डरपोक आणि भेकाड, वीक अँड कॉवर्डली. बघा, एक हट्टा व्यक्ती आहे म्हणजे मजबूत आहे, शरीराने मजबूत आहे, पण तो भेकाड आहे, तर त्याच्यासाठी काय येणार, टिमिड. त्याच्यासाठी येणार फक्त कॉवर्डली. पण जो व्यक्ती शरीराने कमजोर आहे आणि भेकाड पण आहे, तर त्याला काय म्हणतात, पुसिलॅनिमस. आणि अँक्शियस म्हणजे काय असते, चिंतित, एखाद्या गोष्टीची काळजीत असणारा, वरीड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ लव्हर ऑफ मॅनकाइंड. मनुष्य जातींवर प्रेम करणारा, दयाळू, काइंड. अशा व्यक्तीला काय म्हणतात, फिलॅन्थ्रोपिस्ट. बघा, फिल म्हणजे लव आणि अँथ्रो म्हणजे मेल, मॅन. अँथ्रो म्हणजे मॅन, तर काय ना, फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे अ लव्हर ऑफ मॅनकाइंड. सायनिक म्हणजे काय असते, जो प्रत्येक गोष्टीवर डाऊट करतो, प्रत्येक गोष्टीवर त्याला डाऊट असते, त्याला काय म्हणतात, सिनिक. सायकॅट्रिस्ट म्हणजे काय असते, मनो म्हणजे मेंटल हेल्थशी रिलेटेड असते, सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोवैज्ञानिक. राहुल हॅज डन ए स्टडी ऑफ स्टॅटिस्टिक. स्टडी ऑफ स्टॅटिस्टिकला काय येणार सांगा, चालत नाही का. स्टडी ऑफ स्टॅटिस्टिक साठी काय येणार, डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय असते, स्टडी ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय असते, डाटा. कोरिओग्राफी काय असते, डान्स, कोरिओग्राफर. कार्टोग्राफी काय असते, मॅप. मॅपच्या अभ्यासाला कार्टोग्राफी म्हणतात. सिनेमॅटोग्राफी म्हणजे काय असते, सिनेमाशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये काय असते, कॅमेरा, म्युझिक, डान्स, या सर्व ज्या गोष्टी असतात त्याला सिनेमॅटोग्राफी म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डॉक्टर हु डील्स विथ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा, फिमेल साठी कोणता शब्द आहे, गायनिक. हा जो गायनिक शब्द आहे फिमेल साठी यूज केला जातो. आणि जो फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चा डॉक्टर असतो त्याला म्हणतात गायनेकोलॉजिस्ट. ऑर्थो म्हणजे काय असते, हार्ट. ऑर्थो काय आहे, हार्ट. अस्थि अध्ययन येणार का, नाही. हाय ऑर्थोडॉन्टिस्ट. डेंटिस्ट असते दातांसाठी, दातांची ट्रीटमेंट करणाऱ्याला डेंटिस्ट म्हणतात. पण ऑर्थोडॉन्टिस्ट कोणाला म्हणतात, बघा, दातांचा शेप ओबडधोबड असेल तर तो व्यवस्थित करण्याचं काम कोण करतात, ऑर्थोडॉन्टिस्ट. नेक्स्ट आहे कार्डिओलॉजिस्ट. कार्डिओ कशाशी रिलेटेड आहे, हार्ट. कार्डिओ कशाशी रिलेटेड आहे, हार्ट. तर हार्टचा जो डॉक्टर असतो त्याला कार्डिओलॉजिस्ट म्हणतात. आणि ऑप्थॅल्मोलॉजिस्ट, ऑप्थॅल्मो म्हणजे आय, डोळ्याच्या डॉक्टरला ऑप्थॅल्मोलॉजिस्ट म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ डील ऑफ एग्रीमेंट डन इन ए कंपनी ऑर फर्म. बघा, जी डील साइन केल्या जाते कंपनीमध्ये साइन केल्या जाते एग्रीमेंट, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट. त्याला काय म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट. आणि कन्फर्मिटी म्हणजे काय असते, एग्रीमेंट. कन्फर्मिटी म्हणजे काय असते, एग्रीमेंट. नेक्स्ट आहे,
कॉन्क्युरन्स म्हणजे सुद्धा काय असते, ऍग्रीमेंट. कन्फॉर्मिटी म्हणजे ऍग्रीमेंट, कॉन्फरन्स म्हणजे ऍग्रीमेंट. हे दोघं एकमेकाचे सिनोनिम्स होणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वन हु बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. जो देवावर विश्वास ठेवतो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो, त्याला म्हणतात थेस्ट. थेस्ट म्हणजे काय असते, आस्तिक. आणि ऍटिस्ट म्हणजे काय असते, नास्तिक. जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला नास्तिक म्हणतात. आणि फॅटलिस्ट म्हणजे काय असते बघा, फेट. फेट म्हणजे काय असते, भाग्य. आणि फॅटलिस्ट म्हणजे काय असते, भाग्यवादी. वन हु बिलीव्ह इन द फेट, भाग्यवादी. बघा, फेट आणि फॅटल म्हणजे कन्फ्युज होऊ नका. फॅटल म्हणजे असते डेंजर, धोका, घातक. आणि प्रोटॅगॉनिस्ट कोण असते, प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे एखादी मूवी किंवा नॉवेल त्याचा मेन कॅरेक्टर जो असतो त्याला प्रोटॅगॉनिस्ट म्हणतात. म्हणजे हा काय होणार, हिरो. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे हिरो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ऍक्ट और प्रोसेस ऑफ गोइंग फ्रॉम द सिंपल और बेसिक टू द कॉम्प्लेक्स और एडवान्स. बघा, सिंपल कडून काय म्हणते, सिंपल करून ऍडव्हान्स लेवलला जे जाते त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात इव्होल्युशन. सिंपल कडून ऍडव्हान्स कडे जाणाऱ्या ज्या प्रोसेसला आहे त्याला म्हणतात इव्होल्युशन. आणि विदर म्हणजे काय असते, विदर म्हणजे असते कोमेजने, कोमेजून जाणे. कोमेजून जाणे त्याला म्हणतात विदर. फुल बघा कोमेजून जाते त्याला म्हणतात कोमेजने. आणि फ्लरिशिंग म्हणजे काय असते, याच्या ऑपोजिट, फलणे फुलणे. फलणे फुलणे म्हणजे फ्लरिशिंग. नेक्स्ट क्वेश्चन है, एन ओपन स्पेस यूजुअली रेक्टेंगुलर एंड एनक्लोज इन ए बिल्डिंग. आणि ओपन रेक्टेंगुलर ओपन स्पेस आहे, हा ओपन स्पेस आहे रेक्टेंगुलर शेप मध्ये, पण तो कुठे आहे, एका बिल्डिंग मध्ये आहे. बिल्डिंग मध्ये असणाऱ्या रेक्टेंगुलर ओपन स्पेसला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात क्वाड्रँगल. आणि कॉन्टेन काय असते, कॉन्टेन आहे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. काय आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आणि क्वाड्र, चार पायाच्या प्राण्याला, चार पाय असलेल्या प्राण्याला क्वाड्र म्हणतात. बघा विद्यार्थ्यांनी, हे सर्व एक्झामला आलेले वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. आणि जर तुम्हाला याची काय म्हणते पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन म्हणून बटन आहे, जॉईन, तर ते तुम्ही घेऊन घ्या. तिथे तुम्हाला या 100 प्रश्नांची पीडीएफ तिथे तुम्हाला मिळाल्या जाईल. हे जॉईन बटन कुठे आहे, सबस्क्रिप्शनच्या बाजूला असते, सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन बटन असते, तिथून तुम्ही याची पीडीएफ तुम्हाला तिथे मिळून जाईल. अन अनप्लेझंट मिक्सचर ऑफ लाऊड साऊंड. कसा आहे साऊंड, कसा आहे, अनप्लेझंट आहे, तर लाऊड साऊंड. अनप्लेझंटला काय म्हणतात, कॅकोफोनी. कर्ण कर्कश आवाजाला कॅकोफोनी म्हणतात. हार्मोनी म्हणजे प्लीझंट, प्लेजर, आनंददायी. नेक्स्ट क्वेश्चन है, फीलिंग ऑफ बीइंग इन ए प्लेस बिफोर हैविंग ऑलरेडी एक्सपीरियंस द प्रेजेंट सिच्युएशन. एखादी ठिकाण आहे, तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वाटेल की तुम्ही आधी तिथे आले होते, तुम्ही हे तिथे हे गोष्ट केली होती. तुम्हाला म्हणजे असा भ्रम होईल तर इथे आपण आलो, ही गोष्ट केली आहे, पण ती फक्त भ्रम होईल. पण प्रत्यक्ष तुम्ही आले आहे का तिथे, नाही. तर त्या भ्रमाला काय म्हणतात, तर त्या भ्रमाला म्हणतात डेजावू. इल्युजन आणि इल्युजन म्हणजे काय असते, फॉल्स फिलिंग. फॉल्स फिलिंग हे दोन सिनोनिम्स आहेत, त्याच्यासाठी शब्द आहे डेजावू. लक्षात ठेवा. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय असते, आध्यात्मिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ स्टोरी इंटेंडेड टू टीच मोरल लेसन. अशी स्टोरी जी आपल्याला मोरल लेसन शिकवते त्याला म्हणतात पॅराबल. त्याला काय म्हणतात, पॅराबल. आणि एक असते एन ॲनिमल स्टोरी. एन ॲनिमल स्टोरी जी आपल्याला मोरल लेसन शिकवते त्याला काय म्हणतात, फॅबल. त्याला काय म्हणतात, फॅबल. आणि फक्त स्टोरी असेल जी आपल्याला मोरल लेसन शिकवते त्याला पॅराबल म्हणतात. पॅरल काय असते, पॅरल म्हणजे काय असते बघा,
जे कैदी जेलमध्ये असतात त्यांना काही दिवसांसाठी काही कंडिशनवर सुट्टी दिली जाते, त्याला म्हणतात पॅरोल. पॅरोलवर सुटलेला असणे. पॅरासाइट काय असते? परजीवी. अमरवेल कशी आहे? परजीवी आहे, पॅरासाइट आहे. आपल्या डोक्यातील उवा सुद्धा पॅरासाइट असतात, जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. परबॉईल काय आहे? ही एक कुकिंग आहे, जी बॉईल पाण्यामध्ये आपण काही कुक नाही करत का? बॉईल वॉटर मध्ये जे आपण कुक करतो, बघा इथे बॉईल शब्द आहे, बॉईल. जे आपण बॉईल वॉटर मध्ये कुक करतो त्याला परबॉईल म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अटेम्प्टिंग टू इम्प्रेस बाय अफेक्टिंग ग्रेटर इम्पॉर्टन्स और मेरिट दॅन इज ऍक्च्युअली पजेस. एखाद्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी आपण खूप जास्त एफर्ट घेतो, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात प्रिटेन्शियस, म्हणजे दिखावा करतो. त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी आपण खूप ग्रेटर इम्पॉर्टन्स घेतो, त्याला म्हणतात प्रिटेन्शियस म्हणजे दिखावा. ग्लोरियस म्हणजे काय असते? शानदार, स्प्लेंडिड, त्याला म्हणतात ग्लोरियस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ वुमन हॅव्हिंग मोर दॅन वन हजबंड ऍट द सेम टाइम. अशी महिला जिला एकापेक्षा जास्त हजबंड आहे, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात पॉलीअँड्री. बघा, अँड्री म्हणजे काय असते? मेल. अँड्री म्हणजे काय असते? मेल किंवा हजबंड सुद्धा म्हणू शकतो. आणि पॉली म्हणजे अनेक. ज्या महिलेला एकापेक्षा जास्ती हजबंड असतात तिला म्हणतात पॉलीअँड्री. मोनो म्हणजे काय? सिंगल, एक. गॅमी म्हणजे लग्न, ज्याचं एक लग्न आहे त्याला मोनोगॅमी म्हणतात. पॉलीमॅथीचा अर्थ काय? असा व्यक्ती ज्याला सर्व फील्ड बद्दल नॉलेज आहे त्याला पॉलीमॅथी म्हणतात. याच्यासाठी सिनोनिम्स येणार ओमनीसॅन्ट म्हणजे सर्वज्ञाता. एंडोगॅमी, गॅमी म्हणजे लग्न, आणि बघा एंड लिहून आहे. बघा हा वर्तुळ काढला आपण, सर्कल काढला. हा आता कसं झाला? एंड झाला, बंद झाला. तर एंडोगॅमी म्हणजे काय असते? फक्त आपल्याच रिलीजन मध्ये किंवा आपल्याच कम्युनिटीमध्ये लग्न करणे, त्याला म्हणतात एंडोगॅमी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ प्रोफेशनल रायडर इन ए हॉर्स रेसेस. बघा, घोडसवारी करणारा प्रोफेशनल जो रायडर असतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात जॉकी. घोडसवारी करतो घोड्यांच्या रेसमध्ये, घोड्यांची जी शर्यत असते त्याच्यामध्ये जो घोडा चालवणारा असतो तो रायडर, त्याला म्हणतात जॉकी. बॅट्समॅन सर्वांना माहित आहे, बॅटिंग करणारा. स्टंटमॅन स्टंट करणारा. आणि साऊथपॉ म्हणजे काय असते? जे लेफ्ट हँडेड असतात त्याला साऊथपॉ म्हणतात. स्पेशली काय असतात? बॉक्सर, लेफ्ट हँडेड बॉक्सर, त्याला साऊथपॉ म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, these glass windows are so old and one can't even see through them. इथपर्यंत cannot even see through them, ज्याच्यामधून आपण बघू नाही शकत, म्हणजे ज्याच्यातून आपण बघू नाही शकत त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात अपारदर्शक, त्याला म्हणतात ओपेक. ओपेक म्हणजे काय असते? अपारदर्शक. आणि याच्यासाठी कोणते कोणते शब्द विचारले जातात परीक्षेला? त्याच्यासाठी आहे वेग, अनक्लिअर, ओपेक, इक्विवोकल, वेग. हे झाले अपारदर्शकचे समानार्थी शब्द. आणि ट्रान्सपरंट म्हणजे काय असते? पारदर्शक म्हणजे काय असते? क्लिअर. अनइक्विवोकल म्हणजे काय असते? क्लिअर. ट्रान्सपरंट, पारदर्शक. डर्टी म्हणजे खराब. नेक्स्ट काय? फॅमिलियर इश्यूज दॅट कुड नॉट बी अवॉइडेड. याच्यासाठी काय ना, अशी गोष्ट जिला आपण अवॉइड नाही करू शकत त्याला काय म्हणतात? इनएव्हिटेबल म्हणजे अनअवॉइडेबल.
अवॉइडेबल त्याला म्हणतात. ज्याला आपण अवॉइड करू नाही शकत त्याला इनइव्हिटेबल म्हणतात. इनकॅपेबल म्हणजे कॅपेबल. अनथिंकेबल थिंक नाही करू शकत. सोपी आहे हे बाकीच्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे टुडे अ मॅन हू बेट्राइड हिज ओन कंट्री. असा व्यक्ती जो देशाबरोबर गद्दारी करतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ट्रेटर. ट्रेटर म्हणजे काय असते? देशद्रोही, देशासोबत गद्दारी करणारा गद्दार, देशद्रोही. टेररिस्ट म्हणजे काय असते? आतंकवादी. बघा कन्फ्युज नाही व्हायचं. टेररिस्ट वेगळा आहे, आतंकवादी वेगळा आहे. जो स्वतःच्या देशासोबत गद्दारी करतो त्याला देशद्रोही म्हणतात, ट्रेटर. आणि टेररिस्ट काय असते? दुसऱ्या देशावर हल्ला करतात टेररिस्ट. अ पर्सन हु इज अ लवर ऑफ वुमन. महिला प्रेमी, जो महिलांवर प्रेम करतो त्याला काय म्हणतात? गायनिस्ट म्हणजे महिला, फिल म्हणजे लव, त्याला म्हणतात फिलोगायनिस्ट. अ पर्सन हु इज अ लवर ऑफ वुमन त्याला काय म्हणतात? फिलोगायनिस्ट, जो महिलांवर प्रेम करतो. मिस म्हणजे हेट, जो महिलांचा हेट करतो त्याला मिसोगायनिस्ट म्हणतात. मोनोगॅमिस्ट म्हणजे काय असते? मोनो म्हणजे सिंगल. A person who is a critical of the motives of other. असा व्यक्ती जो नेहमी दुसऱ्यांवर क्रिटिसाइज करतो, त्याला नेहमी त्यांच्यावर डाऊट असतो, नेहमी दुसऱ्यांवर संदेह करणारा, डाऊट करणारा, त्याला म्हणतात सिनिक, डाऊटफुल पर्सन. चॉपर म्हणजे अ प्रोफेशनल कार ड्रायव्हर. जो कार ड्रायव्हर असतो, प्रोफेशनल असतो, त्याला चॉपर म्हणतात. क्युरेटर काय असतो? बघा जी क्रिकेटची पिच असते, क्रिकेट पिचची देखभाल करणारा म्हणजे क्युरेटर. आणि म्युझियमची देखभाल करणारा सुद्धा क्युरेटर असतो. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मॉडेस्टी और शायनेस रिझल्टिंग फ्रॉम ए लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. बघा मॉडेस्ट असणे, शाय असणे म्हणजे लाजाळू व्यक्ती असणे. कशामुळे? सेल्फ कॉन्फिडन्सच्या कमतरतेमुळे. त्याला काय म्हणतात? डिफिडन्स. त्याला काय म्हणतात? डिफिडन्स. आणि एक असते कॉन्फिडन्स, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स पणा असतो, तो कॉन्फिडन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली. जो स्वतःचे एक्सप्रेशन शो नाही करू शकत, जो बोलून नाही दाखवू शकत आपले फिलिंग्स, त्याला म्हणतात इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट म्हणजे कमी बोलणारा, जो आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही, त्याला म्हणतात इंट्रोवर्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ मायथॉलॉजिकल एनिमल विथ वन ऑन इट्स फोरहेड. त्याला म्हणतात युनिकॉर्न. अ मायथॉलॉजिकल एनिमल विथ वन ऑन इट्स फोरहेड त्याला म्हणतात युनिकॉर्न. युनिफिक म्हणजे काय असते? युनिफिक म्हणजे असते युनिटी. युनिपॉट म्हणजे काय असते? बघा ट्रायपॉड बघितला असेल, ट्रायपॉड त्याला किती पाय असतात? 3. आणि युनिपॉट म्हणजे काय असते? ज्याला फक्त एकच पाय असतो त्याला युनिपॉड म्हणतात. युनिकॅमरल एक असते बाय कॅमरल. बघा बाय कॅमरल म्हणजे काय असते? बघा इंडिया काय आहे? बाय कॅमरल म्हणजे इंडियामध्ये काय आहे? एक लोकसभा आहे आणि एक काय आहे? राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा. इंडिया काय? बाय कॅमरल. पण जी कंट्री जिच्यामध्ये फक्त एकच सभा असते तिला काय म्हणतात? युनिकॅमरल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅग्नेस फॉर ऑपेशन विथ मेल्स. जी महिला पुरुषांसाठी मॅड असते म्हणजे तिला पुरुषांबद्दल जास्ती अट्रॅक्शन असते, सर्व पुरुषांबद्दल, त्याला म्हणतात अँड्रोमॅनिया. त्याला म्हणतात अँड्रोमॅनिया. ज्या व्यक्तीला पुरुषांबद्दल किंवा ज्या स्त्रीला पुरुषांबद्दल खूप
अट्रॅक्शन असते त्याला म्हणतात एड्रोमेनिया. लोकेशियस म्हणजे खूप बोलणारा, एक्स्ट्रोवर्ट, बडबोल्या. पॉलिगॅमी म्हणजे खूप सारे लग्न, एकापेक्षा जास्त. मिस हँड्रेस्ट म्हणजे पुरुषांचा हेट करणारा किंवा हेट करणारे, त्याला म्हणतात मिस हँड्रेस्ट. अ सोल्जर हू फाईट फॉर द सेक ऑफ मनी. असा सोल्जर जो फक्त पैशासाठी कोणाबरोबर फाईट करतो त्याला म्हणतात मर्शनरी. त्याला काय म्हणतात? मर्शनरी. मरीन म्हणजे काय असते? ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे समुद्री पाण्यातील, त्याला मरीन म्हणतात. ऍडमायरल काय बघा, भारतीय नौसेना दल मध्ये ऍडमायरल हे एक पोस्ट आहे. वेटेरन म्हणजे काय असते? वेटेरन म्हणजे असते एक्सपर्ट, अनुभवी, त्या फील्ड मधला विद्वान, त्याला वेटेरन म्हणतात. आय डू नॉट लाईक हिम बिकॉज ही ऑलवेज डिसअप्रूव्ड ऑफ थिंग्स और ओपिनियन्स ऑफ अदर. असा व्यक्ती जो नेहमी दुसऱ्याच्या ओपिनियन्स आणि थिंग्सला काय करतो? डिसअप्रूव्ह करतो, त्याच्यावर नेहमी संदेह करतो, त्याला काय म्हणतात? इज क्रिटिकल ऑफ अदर्स. जिलस म्हणजे काय असते? जिलस म्हणजे असते ईर्ष्या करणे. याच्यासाठी समानार्थी शब्द विचारला जातो इन्व्हियस. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ पर्सन हु इज फिल्ड विथ एक्सेसिव्ह एन्थुसियाझम. म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त जुनून आहे, जुनून किंवा खूप जास्त एखाद्या गोष्टी बद्दल क्रेज आहे, उत्सुकता आहे, त्याला म्हणतात एक्स्ट्रोवर्ट. नार्सिसिस्ट म्हणजे काय असते? नार्सिसिस्ट काय? सेल्फ प्रेज. ज्याला स्वतःची तारीफ करायला आवडते किंवा ऐकायला आवडते त्याला म्हणतात नार्सिसिस्ट. हॉर्टिकल्चर काय आहे? बागबानी. जिथे जिथे फळ फुलांची शेती केल्या जाते, हॉर्टिकल्चरिस्ट. इंट्रोवर्ट, कमी बोलणारा. गव्हर्नमेंट बाय द फ्यू. फक्त काही लोकांद्वारे सरकार चालवले जाते, त्याला म्हणतात ऑलिगार्ची. त्याला म्हणतात ऑलिगार्ची, ऑलिग्रेसी. गव्हर्नमेंट बाय द फ्यू पीपल्स, काही लोकांद्वारे फक्त. प्लुटोक्रॅसी म्हणजे काय असते? प्लुटो म्हणजे काय असते? रिच, रिच लोकांद्वारे शासन चालवले जाते, त्याला म्हणतात प्लुटोक्रॅसी. डेमोक्रॅसी म्हणजे काय? पीपल, लोकांकडून निवडून दिलेल्या जे लोक सांभाळतात, लोकशाही. ऑटो म्हणजे काय असते? एकाच व्यक्तीद्वारे, एकाच व्यक्तीद्वारे काय असते? तानाशाही, तानाशाही सरकार. ऑटोक्रॅसी, एकच व्यक्ती चालवतो सरकार. अ सॉल्ट वॉटर लेक सेपरेटेड फ्रॉम द सी बाय रॉक्स अँड सॅड. असं सॉल्ट वॉटरचं लेक आहे जे समुद्रापासून सेपरेट आहे, त्याला म्हणतात लगून. त्याला म्हणतात लगून. बीच म्हणजे काय असते? खाडी किंवा खाई. रेफरिंग टू समथिंग फ्रॉम द पास्ट ऑफ हाय क्वालिटी. बघा, पास्ट पण आहे एखादी गोष्ट आणि तिच्यामध्ये काय आहे? हाय क्वालिटी सुद्धा आहे, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात विंटेज. हाय क्वालिटी भूतकाळातील आहे पण त्याच्यामध्ये हाय क्वालिटी सुद्धा आहे, त्याला म्हणतात विंटेज. आउटडेटेड म्हणजे काय असते? नॉट इन यूज. जे यूज मध्ये नाही त्याला आउटडेटेड म्हणतात. कल्चर. इपॉक म्हणजे काय असते? इपॉक म्हणजे हिस्ट्री मधील एखादी चांगला प्रसंग, हिस्ट्री मधील एखादी चांगला प्रसंग, त्याला म्हणतात इपॉक. जे नेहमी आपल्या आठवणीत राहतो त्याला म्हणतात इपॉक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द अप्रोच और स्टाईल ऑफ टीचिंग. म्हणजे शिकवण्याच्या पद्धतीला किंवा अप्रोचला काय म्हणतात? पेडागॉजी. द अप्रोच और स्टाईल ऑफ टीचिंग, शिकवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? पेडागॉजी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ओरिजिनल इनहॅबिटन्स ऑफ ए कंट्री. बघा, सिटीजन्स काय असते? नागरिक, देशाचे नागरिक. सिटीजन म्हणजे नागरिक. हे या प्रश्नाचं उत्तर होणार नाही. आणि ॲबोरिजिनेस म्हणजे काय असते? मूल निवासी, त्या देशाचे मूल निवासी, त्या देशाचे मूल निवासी. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल.
द ओरिजिनल इनहॅबिटन्स ऑफ ए कंट्री म्हणजे त्या देशाचे मूल निवासी म्हणजे काय असते, अबोरिजिनेस म्हणजे मूल निवासी. प्रिमिटिव्ह म्हणजे काय असते, प्राचीन, एन्सियंट, पुराणा. एलियन्स म्हणजे सर्वांना माहिती आहे, ऑड. अ न्यूज आर्टिकल दॅट रिपोर्ट द रिसेंट डेट ऑफ ए पर्सन. बघा न्यूजपेपर मध्ये आपण काय करतो, एखाद्याचा बर्थडे असता, बर्थडे वगैरे असला तर त्याची आपण इथे जाहिरात देतो, हॅपी बर्थडे म्हणून. तसंच काय असते, एखाद्या व्यक्ती मरण पावला तर त्याची सुद्धा आपण जी जाहिरात देतो त्याला काय म्हणतात, शोक संदेश. शोक संदेश त्याला काय म्हणतात, ऑबिच्युअरी. त्याला काय म्हणतात, ऑबिच्युअरी. मॉर्च्युरी काय असते, जिथे डेड बॉडीज ठेवल्या जाते. बघा सीआयडी मध्ये वगैरे तुम्ही ऐकलं असेल मॉर्च्युरी, जिथे डेड बॉडीज ठेवल्या जाते त्याला मॉर्च्युरी म्हणतात. आणि सेंटेनरी म्हणजे काय असते, 100 इयर्स सेलिब्रेशन. 100 इयर्स सेलिब्रेशन त्याला काय म्हणतात, सुवर्ण महोत्सव. सुवर्ण महोत्सव. समवन हू स्पीक्स मोर दॅन वन लँग्वेज. जो एकापेक्षा जास्त भाषा बोलतो त्याला म्हणतात पॉलिग्लॉट. त्याला म्हणतात पॉलिग्लॉट. एकापेक्षा जास्त भाषा बोलणाऱ्याला पॉलिग्लॉट म्हणतात. हेरिटिक म्हणजे काय असते, कट्टर. एखाद्या धर्माबद्दल कट्टर असणे. फॅटलिस्ट म्हणजे काय असते, भाग्यवादी. फॅटलिस्ट काय, हा भाग्यवादी, जो भाग्यावर विश्वास करतो, जो भाग्यवादी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फर्टाईल वॉटरी प्लेस इन ए डिझर्ट. फर्टाईल वॉटरी प्लेस इन ए डिझर्ट याच्यासाठी शब्द आहे ओसिस. काय म्हणतात त्याला, ओसिस म्हणजे फर्टाईल वॉटरी प्लेस इन ए डिझर्ट. ओट म्हणजे काय असते, अशी पोयम जी एखाद्याच्या स्तुती किंवा तारीफ करण्याकरता लिहिली जाते त्याला म्हणतात ओट. ऑब्सोलेट काय असते, प्राचीन, नॉट इन यूज. नॉट इन यूज. ऑब्स्क्युअर म्हणजे काय असते, अनक्लिअर. ऑब्स्क्युअर काय असते, अनक्लिअर. वेग म्हणजे अनक्लिअर. नेक्स्ट आहे, वर्ड्स इन्स्क्राइब ऑन ए टॉम. बघा समाधी. टॉम म्हणजे काय असते, समाधी. आणि समाधीवर जे काही लिहिले असते त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात इपिताफ. इपिताफ म्हणजे समाधीवर जे काही लिहिले असते त्याला इपिताफ म्हणतात. आणि प्रोलॉग म्हणजे काय असते, इंट्रोडक्टरी स्पीच. एखादी ड्रामा काही जे स्टार्टिंगला स्पीच दिली जाते, स्टार्टिंग स्पीच. स्टार्टिंग स्पीच काय असते, इंट्रोडक्टरी स्पीच. आणि इपिलॉग काय असते, एंडिंग स्पीच. एंडिंग स्पीच म्हणजे कन्क्लुडिंग स्पीच. आणि पोस्टस्क्रिप्ट काय असते, बघा एखादी मॅटर लिहून झाल्यावर आपण काय करतो, साइन करतो. साइन करतो. पण आपल्याला साइन केल्यानंतर पण जर आपण काही लिहित असेल तर त्याला काय म्हणतात, पोस्टस्क्रिप्ट. साइन केल्यानंतर सुद्धा जे लिहितो त्याला म्हणतात पोस्टस्क्रिप्ट. अ प्लेस फॉर स्टोरेज ऑफ आर्म्स अँड एम्युनिशन. अशी जागा जिथे आपण शस्त्र ठेवतो किंवा वेपन ठेवतो त्याला म्हणतात आर्सेनल. आर्सेनलला काय शब्द आहे, शस्त्रागार. जिथे शस्त्र ठेवल्या जातात त्याला आर्सेनल म्हणतात. माइंट म्हणजे जिथे नाणे वगैरे बनले जाते. मॉन्स्टरी काय असते, the patronage bestowed in consideration of family relationship and not of merit. बघा याचा अर्थ काय आहे, एक तुम्हाला एखादी काम मिळणे किंवा रोल मिळणे. जसं बॉलिवूड मूवी मध्ये बघा, रोल मिळण्याकरिता काय असते, रोल मिळण्याकरिता किंवा काम मिळण्याकरिता काय असते, फॅमिलीच्या ओळखीद्वारे किंवा नातेवाईकांच्या ओळखीद्वारे काम मिळालं जाते. पण तुमच्यामध्ये टॅलेंटच नाही आहे, तुम्हाला ऍक्टिंग पण नाही करता, तरी तुम्हाला जो रोल मिळते, काम मिळतो, कशामुळे, तुमच्या फॅमिलीच्या ओळखींमुळे. त्याला म्हणतात नेपोटिझम, जे बॉलिवूड मध्ये होत असते. न्यूओलॉजी म्हणजे न्यू वर्ड्स. हे काय असते, न्यू वर्ड्सची रिलेटेड आहे न्यूओलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉट व्हेरायटीज ऑफ ट्रीज अँड शर्ट्स इन पॉट्स. डॉट म्हणजे काय असते, बौना, बुटका. बुटका, बौना.
बघा आजकाल छोटे छोटे प्लांट येतात जे साध्या कुंडीमध्ये सुद्धा लागतात, जे प्लांट असतात आणि त्याला फळ सुद्धा लागल्या जाते, त्याला काय म्हणतात बोन्साय. त्या झाडांना काय म्हणतात, त्या झाडांच्या व्हेरायटीला छोटे छोटे झाड असतात, एकदम कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता पण त्याला सुद्धा चांगले फळ लागतात, त्याला काय म्हणतात, त्या व्हेरायटीला बोन्साय. बॉटनिकल काय असते, बॉटनिकल गार्डन ऐकलं असेल तुम्ही. बॉटनिकल ऑर्काइड म्हणजे काय, जिथे फळफुलांची शेती केली जाते. आणि बोनाफाईट तर सर्वांना माहित आहे. फाईट म्हणजे काय असते, फाईट कशाचा रूट वर्ड आहे, रिअल, ट्रूथ, जेन्युइन, ऑथेंटिक. विव्हॅशियस अँड एन्थुसियास्टिक म्हणजे काय असते, एनर्जेटिक, खूप लाईव्हली, एनर्जेटिक. त्याला सुद्धा शब्द आहे एफरवेसेंट, म्हणजे एनर्जेटिक, लाईव्हली, विव्हॅशियस, एन्थुसियास्टिक. इंट्रोवर्टेड, कमी बोलणारा. रावडी काय असते, रावडी म्हणजे ज्याला आपण कंट्रोल नाही करू शकत, अनकंट्रोलेबल, त्याला म्हणतात रावडी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, जो देवावर विश्वास नाही करत, त्याला म्हणतात ॲथिस्ट, नास्तिक. आणि प्राइस्ट म्हणजे काय असते, पुजारी. अ डाऊटफुल लुक ऑर एक्झामिनेशन ऑफ वन्स मोटिव्ह, एखाद्यावर डाऊट असणे किंवा त्याच्या मोटिव्हवर डाऊट असणे त्याला म्हणतात सस्पेक्ट, इंट्रोस्पेक्ट म्हणजे काय असते, आत्मचिंतन. इंट्रोस्पेक्ट काय असते, आत्मचिंतन. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथे संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. येथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला या प्रश्नांची 100 वन वर्ड ची जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही जॉईन बटन वरून घेऊ शकता युट्यूबच्या. येथे तुम्हाला सर्व लेक्चरची पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे.